नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. तो म्हणजे नवोदय प्रवेश परीक्षा 2025 साठी. आजचं तिसरं लेक्चर आहे आपलं मराठीच्या उतार्यासंदर्भात. आपण या ठिकाणी पहिल्या उतार्यापासनं किंवा पहिल्या लेक्चरपासनं मराठीचे उतारे बघतो आहोत. तो नवोदय समितीने कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपण बदल कसा आहे तो आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. आणि तो बदल आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की व्याकरण हा बदल नवोदय समितीने केलेला आहे. इथून मागे ज्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्यामध्ये आपल्याला नवोदयच्या उतार्यावर पाचीच्या पाची प्रश्न उतार्यामध्येच विचारलेले असायचे. आता तसं होताना दिसत नाही. मागच्या 2 वर्षापासनं 2023-24 पासनं नवोदय समितीने काही बदल केलेले दिसतात. आणि ते बदल म्हणजे व्याकरण. व्याकरणामध्ये असणाऱ्या शब्दांच्या जाती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टीमुळे थोडासा बदल त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. 3 प्रश्न हे उतार्यातून येतात तर 2 प्रश्न व्याकरणाच्या संदर्भात विचारले जातात. अशा प्रकारे त्या ठिकाणी दिसून येतात. मागच्या प्रश्नपत्रिका जे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा अभ्यास करताना लगेचच समजतं का मी कोणत्या पद्धतीने बोलतो आहे किंवा काय सांगतो आहे. बरोबर. ठीक आहे. चला, नमस्कार आजच्या सर्व विद्यार्थ्यांना. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आहे की आपल्या या तिसऱ्या लेक्चरमध्ये. या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण 2 उतारे घेणार आहोत. त्याच्यावर 5-5 प्रश्न आहे आणि मध्ये व्याकरणाचा थोडासा भाग मी सांगणार आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काही वेळेला ज्या वेळेला व्याकरणाची गरज पडेल त्या वेळेला मी त्या ठिकाणी व्याकरणाच्या व्याख्या किंवा व्याकरणाची गरज असलेलं जे गरजेचं असेल त्या ठिकाणी मी तुम्हाला ते सांगणार आहे. ओके. तर चला, आपण आजपर्यंत काही उतारे बघितले. ते 2 उतारे, हे उतारे आपण 2 पद्धतीने कसे सोडवतो हे पण आपण त्या ठिकाणी बघितलं. आणि त्यामुळे आपल्याला पण काही वेळेला नवीन पद्धत दिसून येते, तर ती पद्धत तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकतात. मी सांगितलेली पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत, ज्याला जी पद्धत योग्य वाटेल ती पद्धत विद्यार्थी फॉलो करू शकतात. बरोबर. ठीक आहे. तर मग आजच्या पहिल्या लेक्चरला, पहिल्या उतार्याला आपण सुरुवात करूया. चला. ही जी सूचना आहे तुम्हाला माहीतच आहे की परिच्छेदामध्ये 2 उतारे दिलेले आहे आणि प्रत्येक उतार्यामध्ये 5 प्रश्न आणि प्रत्येक उतारा हा काळजीपूर्वक वाचावा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरता ABCD अशी 4 संभाव्य उत्तर दिलेली आहेत. त्यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधा. बघा, असं हे पूर्ण आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला काही जे गरजेचं असेल त्यावेळेला मी ते तुम्हाला सुचवत जाणार आहे. ठीक आहे. चला, मग पहिल्या उत्तराकडे आपण जाऊया. बघा, पहिला उत्तरा बघितला तर हा जो उत्तर आहे हा एका नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमधला आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा उतारा तुम्हाला मी घेऊन आलेलो आहोत. तर आपण अगोदर उतारा वाचन करून घेऊया आणि मग त्या ठिकाणी प्रश्नाकडे येऊया. आधी उतारा वाचन आणि त्यानंतर प्रश्न. हेलन केलर या अमेरिकन लेखिका पूर्णपणे आंधळ्या होत्या, पण तरीही आपल्यापैकी बहुतेक जण डोळ्यांनी वाचू शकतील
त्यापेक्षा जास्त पुस्तके त्यांनी वाचली. त्यांनी पुस्तकेही लिहिली. ती मूकबधीर होती तरीही ती ऐकू शकणाऱ्यांपेक्षा संगीताचा आनंद घेत होती. 9 वर्ष त्या बोलू शकल्या नाहीत. पण नंतर अमेरिकेत अनेक ठिकाणी भाषणे दिली. एवढेच नाही तर त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवले आणि त्यात अभिनयही केला. हेलन केलरच्या तिच्या सर्व अपंगत्वावर मात करण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे हे सर्व शक्य झाले. बघा, हा एक छोटासा उतारा आपल्याला देण्यात आलेला आहे. आपण तो उतारा पूर्णपणे वाचलेला आहे आणि आपण आता त्याच्या पहिल्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी येणार आहोत. तर पहिला जो प्रश्न आहे तो काय सांगतो? हेलन केलर बघू शकत नव्हती कारण ती टिंबटिंब होती. हा उतारा प्रश्न वाचला, जर पर्याय बघितले तर काय होतं? बघू शकत नव्हती, बघू शकणारा नव्हती तर ती बघली का? इथं तर कानाचा वापर होईल, तर म्हणजे हा पर्याय तर येणारच नाही. बघणं आणि मुका, मुका म्हणजे काय? तोंड, बरोबर. तर मग इथं पण तोंडाचा वापर कसा होईल बघू शकण्यासाठी? तर होणारच नाही. तर इथे भूक लागली असा एक पर्याय दिलेला आहे. आता भूक हा पोटाशी संबंधित आहे, बरोबर. म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. आणि आंधळी हा जो पर्याय आहे बघू शकत नाही म्हणजे डोळ्याशी संबंधित आहे. हा पर्याय जो आहे तो योग्य आहे. बघा, मी इकडे उत्तराकडे गेलोच नाही. मी सरळ हे जे पर्याय आहे हे पर्याय बघितल्यावर त्या ठिकाणी उत्तर शोधून काढलेले आहे. जर बघणं हे जर डोळ्याचं काम असेल, बरोबर, हे जर डोळ्याचं काम असेल तर इथं कानाचा पर्याय दिलेला आहे म्हणजे हा साहजिकच येणार नाही. इथं तोंडाचा पर्याय दिलेला आहे म्हणजे साहजिकच हा येणार नाही. आणि भूक लागली म्हणजे पोटाशी संबंधित आहे तर ते पण येणार नाही म्हणजे साहजिकच हे 3 पर्याय गेले आणि उरला फक्त डी म्हणजे तुम्ही म्हणजे आंधळी. आणि याला आंधळ किंवा जो रोग आहे तो हा डोळ्यांना होतो, बरोबर. डोळा संबंधित या ठिकाणी आंधळपण येतं. त्याच्यामुळे आपण उत्तराकडे न जाता डायरेक्टच या ठिकाणी उत्तर अशा प्रकारे सुद्धा काढू शकतो. लक्षात घ्या. ही एक ज्या वेळेला तुम्ही मराठीचा खूप जास्त अभ्यास करता, त्यानंतर समानार्थी शब्द वाचतात, थोडंसं अवांतर वाचन करतात, तर त्यावेळेला अशी प्रक्रिया तुमच्या डोक्यामध्ये चालू शकते. जसं मी आता आता केलं की डायरेक्ट इथं आलो आणि मग पूर्ण परत उतारा वाचला आणि मग ती आंधळी होती म्हणून मग या ठिकाणी ती पूर्णपणे आंधळी होती. मग उत्तर आपलं आंधळी आहे हे पण केलं. पण साहजिकच उतारा वाचताना जर आपल्याला ह्या गोष्टी जर इथं उतार्यात आपल्याला दिलेल्याच नाही तर ती गोष्ट आपण पर्यायी पद्धतीने सुद्धा शोधू शकतो, बरोबर. ठीक आहे, चला आता पुढचा जो प्रश्न आहे तो आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा. मूक बधीर असूनही तिने टिंबटिंबचा आनंद घेतला. बघा, इथे आपण वाचलं होतं की ती मूकबधीर होती तरीही ती ऐकू शकणाऱ्यांपेक्षा संगीताचा आनंद घेत होती. कशाचा आनंद घेत होतं? संगीताचा आनंद. म्हणजे पर्याय क्रमांक सी हा संगीत, संगीताचा आनंद ती काय होती? घेत होती, बरोबर. कला नाही, विज्ञान नाही आणि नृत्य सुद्धा नाही म्हणजे संगीत हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. पुढचा तिसरा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. लेखक ही अशी व्यक्तीला म्हटले जाते जी, बघा आता नवोदय त्यावेळेस असे एक शॉर्ट वाक्य तुम्हाला देते आणि त्याच्या पुढे वाक्याला प्रश्नचिन्ह वगैरे काही नसतं किंवा प्रश्न विचारलेला असं वाटत नाही, पण ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचं असतं म्हणून त्या ठिकाणी असे प्रश्न स्टेटमेंट वाईज प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. लेखक ही अशी व्यक्तीला म्हटले जाते किंवा लेखक ही अशा व्यक्तीला अशा इथं अशापेक्षा अशा व्यक्तीला म्हटले जाते जी, लेखक लेखक म्हटलं तर काय करते? साधं आहे. लेखक म्हटलं तर लिखाण, बरोबर. लेखक म्हटलं तर काय करते ती? लिखाण करते. मग साहजिकच आहे लिखाणाच्या संदर्भात पर्याय शोधायचे. आता शासन करणे म्हणजे काय? राज्य करणे. शासन करणे, राज्य. राज्य करतो को लेखक? तर नाही. तर हा पर्याय पण त्या ठिकाणी येत नाही. आता मी पर्याय पर्याय जे आहे ते कट करून उत्तर तुम्हाला
सापडून देण्याची पद्धत सांगतो आहे, हे लक्षात घ्या. जरी आपण उतारा वाचलेला आहे आणि पर्याय बघतो आहे, तर त्या ठिकाणी पर्यायामध्ये जर उतार्यामध्ये जर ते प्रश्न आलेलेच नसतील, तर त्या ठिकाणी ते आपण पर्याय कट पद्धतीने सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. बघा, चित्रपट बनवतो का लेखक? नाही. लेखक म्हणजे काय? का लेखन म्हणजे लेखन करणारा, रायटर. बरोबर. म्हणजे तो शासन करत नाही, चित्रपट बनवतो का तो? नाही. मग हे पण पर्याय येत नाही. मग चित्रपटामध्ये काम करतो का? आता इथं एखादा विद्यार्थी जर असेल, तर त्यांनी इथं वाचलंय. त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवले. त्याच्यात त्याला अभिनय अभिनय पण त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. तर मग तो सी पर्याय बरोबर देऊन टाकेल, कारण की चित्रपटात काम करतो. असं त्यांनी इथं दिलेलं आहे. म्हणून तो सी चालू चालू त्या ठिकाणी करून देऊ शकतो. पण त्याला जर प्रश्न जर समजला नसेल, लेखक ही अशी व्यक्तीला म्हटले जाते. म्हणजे लेखक म्हणजे काय? तर लेखक म्हणजे काय? तर पुस्तके लिहितात. ते काय करतात? पुस्तके लिहितात. म्हणजे पुस्तकं ही महत्वाची गोष्ट आहे. लेखक काय करतात? पुस्तकं लिहितात. आणि मग पुस्तकं लिहिणारा लेखक असू शकतो. बरोबर. म्हणजे हे लक्षात घ्या, की आपण त्या ठिकाणी प्रश्न कसा वाचला पाहिजे, कशा प्रकारे त्याचं टॅकल केलं पाहिजे, किंवा पर्यायामध्ये खरंच त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलेली आहेत का, हे आपण बघितलं तर त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी असे उत्तर पर्यायाच्या कट करणं हे योग्य आपल्याला असू शकतं. ठीक आहे, चला तिसरा प्रश्न झालेला आहे. आता चौथा प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे. हेलनने टिंबटिंब बद्दल काही चित्रपटांची निर्मिती केली. पहा, आपल्याला साहजिकच आहे, या ठिकाणी आपण उत्तरात वाचलेलं आहे की हेलनने टिंबटिंब बद्दल काही चित्रपटांची निर्मिती केली. मग कशाबद्दल निर्मिती केली? बघा, हम्म. ती मूकबधीर होती, तरीही ती ऐकू शकण्यापेक्षा संगीताचा आनंद घेत होती. 9 वर्ष त्या बोलू शकल्या नाहीत, पण त्यानंतर अमेरिकेत अनेक ठिकाणी भाषण दिली. एवढेच नाही तर त्यांच्या जीवनावर चित्रपट सुद्धा बनवले आणि त्याचा अभिनय सुद्धा केला. हेलन केलरच्या तिच्या सर्व अपंगात मात करून यशस्वी होता. आता इथं बघा, अमेरिकन जीवनावर, अंधांच्या जीवनावर, स्वतःच्या जीवनावर आणि मानवी व्यवहार. तर मानवी व्यवहार हे आपण कुठं कुठं वाचलेलं इथे नाही. मग इथे काय सांगितलं बघा, एवढेच नाही तर त्यांच्या जीवनावर, म्हणजे स्वतःच्या जीवनावर त्यांनी चित्रपट बनवले आणि त्याच्यात अभिनय पण केले. बरोबर. म्हणजे अंधांच्या जीवनावर बनवलं का, तर त्या अंध होत्या, बरोबर आहे. पण त्यांनी काय केलं, तर स्वतःच्या जीवनावर चित्रपट बनवले, त्यांच्या स्वतःच्या जीवनावर. अमेरिकन लोकांच्या जीवनावर बनवलं का, तर नाही. म्हणजे जे आहे स्वतःच्या जीवनावर चित्रपट त्यांनी बनवले आणि त्यांनी स्वतः त्या ठिकाणी अभिनय सुद्धा केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी उत्तरे बघून आणि उत्तरे काळजीपूर्वक वाचून आपण त्या ठिकाणी ते उत्तरे जे असतील, उत्तरावरचे प्रश्न जे असतील, ते योग्यरित्या आपण सोडवू शकतो. ठीक आहे, चला पुढचा 5वा जो प्रश्न आहे तो आपण घेऊया. परिच्छेदात प्रबळ इच्छाशक्ती हा शब्द वापरण्यात आलेला आहे. मग परिच्छेदात प्रबळ इच्छाशक्ती हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर प्रबळ इच्छाशक्तीचा अर्थ काय आहे? असा प्रश्न आहे की याचा अर्थ काय आहे? प्रबळ इच्छाशक्ती का वापरलेला आहे? तर त्याचा अर्थ आपल्याला इथे बघायचा आहे आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. प्रबळ इच्छाशक्ती, बघा इथे शब्द दिलेला आहे, प्रबळ इच्छाशक्ती. शक्य झाले आहे तर नाही. प्रबळ इच्छाशक्ती म्हणजे शक्य झाले नाही. काढण्यासाठी तर नाही. दृढ लिहिण्यासाठी नाही. तर हेलन केलं तिथे सर्व अपंगात्वर, म्हणजे दृढ इच्छाशक्ती. प्रबळ इच्छाशक्ती म्हणजे काय? दृढ इच्छाशक्ती, हे त्याचं उत्तर आहे. दृढ इच्छाशक्ती. प्रबळ इच्छाशक्तीचा जो अर्थ आहे दृढ, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी कोणतीही हार न मानता किंवा तिने कोणतेही हार न मानता तिच्या जीवनाचा आनंद, ती अपंग असून सुद्धा जीवनामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी तिने केलेल्या आहेत. हे खूप महत्वाचं आहे.
आपण प्रश्न वाचताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही गोष्टी असतात तर त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघायला पाहिजे आणि बघितल्यानंतर ते आपल्याला समजल्या पाहिजे. आता इथं उतारा वाचून आपण 5 प्रश्न सोडवलेले आहेत. बरोबर. तर कधी-कधी काय होतं, की आपण उतारामध्ये काही प्रश्न तयार करून घेऊ शकतो. जरी इथे 5 प्रश्न दिले, तर 5 प्रश्न आपण त्या ठिकाणी तयार करून उत्तरं वाचून आणि 5 प्रश्न त्याच्यावर आपण स्वतः तयार करून ती त्या ठिकाणी सोडवू शकतो आहे. तर इथे बघा, इथे मी एक वाक्य तुमच्यासाठी देतो. ती मूकबधीर होती. समजा जर मला प्रश्न विचारायचा ठरला, तर मी कशा प्रकारे विचारेन? तर बघा, ती मूकबधीर होती. यामध्ये अधोरेखित केलेला शब्द काय? ती मुखवती होती. हे जे वाक्य आहे यामध्ये अधोरेखित केलेला शब्द काय आहे? तर नाम आहे का? सर्वनाम आहे का? विशेषण आहे का? ती क्रियापद आहे. बरोबर? काय आहे? क्रियापद आहे का? तर हे पर्याय तुम्हाला देण्यात येतील. ए, बी, सी आणि डी असे पर्याय तुम्हाला देण्यात येतील. मग ती म्हणजे काय? तर सर्वनाम. ज्याने सर्वनामाचं किंवा शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती हा घटक जर योग्य अभ्यासलेला असेल, तर त्याला हे वाक्य किंवा हा जो प्रश्न मी विचारलेला आहे, तो प्रश्न त्याला लगेचच समजणार आहे. तर शब्दांच्या जाती जर अभ्यासायचा असेल, तर आपल्या ॲपवर व्हिडिओ आहे. त्या ॲपवर जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही बघा, पूर्ण अभ्यास आणि त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करून पण अशा प्रकारचे प्रश्न उत्तरामध्ये काढून स्वतः पण त्या ठिकाणी अभ्यास करू शकता. ठीक आहे, तर आज आपण पहिल्या उतार्यावरचे 5 प्रश्न जे आहे ते योग्यरित्या सोडवलेले आहेत. तर आता याच क्लासमधला दुसरा उतारा आपण घेणार आहोत. तो तुमच्या समोर देण्यात आलेला आहे. बघा, आता आपण दुसऱ्या पद्धतीने सुरुवात करूया. आपण पहिली पद्धत उतारा वाचला आणि नंतर प्रश्न घेतले. आता आपण दुसरी पद्धत कॉमन यूज करतो ती पद्धत वापरूया. तर पहिल्यांदा म्हणजे आपण काय करूया, सर्व 5च्या 5 प्रश्न हे वाचन करून घेऊया. आणि त्याच्यातला महत्त्वाचा शब्द हा आपण लक्षात ठेवूया. प्रामाणिकपणा म्हणजे काय? इथे विचारले प्रामाणिकपणा म्हणजे काय? तर त्या ठिकाणी आपण हे जे पर्याय आहे ते नंतर बघूया. प्रामाणिकपणा म्हणजे दुसरा आहे प्रामाणिकपणा म्हणजे सर्व प्रकारच्या हेतू. हेतू हा एक महत्त्वाचा शब्द आहे. हेतूंपासून स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा शब्द आहे. एक पुढचा प्रत्येकाच्या मनात नेहमी प्रामाणिक व्यक्तीबद्दल टिंबटिंब ही भावना असते. बघा, प्रामाणिक व्यक्तीबद्दल भावना विचारलेली आहे म्हणजे भावना हा एक महत्त्वाचा शब्द येतो. चौथा प्रश्न आहे प्रामाणिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. बरोबर. ठीक आहे. प्रामाणिक शब्द हा टिंबटिंब आहे. प्रामाणिक शब्द हा काय आहे? टिंबटिंब आहे. तर असे आपण प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले. तर आपण बघा, आता 5 प्रश्न आपण घेतले. तर आपण प्रश्न अगोदर वाचले. त्याच्यातला महत्त्वाचा शब्द आपण घेतला आणि महत्त्वाचा शब्द घेतल्यानंतर मग आपण आता उतार्याकडे येणार आहोत. ठीक आहे. आता आपण उतारा वाचन करूया. प्रामाणिकपणा म्हणजे सत्यता. प्रामाणिकपणा म्हणजे काय? सत्यता. आता आपण विचारलं प्रामाणिकपणा म्हणजे काय आहे? सत्यता. उत्तर भेटलेलं आहे आपलं काय? सत्यता.
बरोबर. हे जे उत्तर आहे ते काय आहे? सत्यता उत्तर आहे. लगेचच उत्तर सापडलं सत्य. लगेचच आपण त्या ठिकाणी सी वर काय करणार आहोत? अशा प्रकारे गोल करून देणार आहोत. म्हणजे विचार करा, आपण प्रश्न वाचला आणि लगेच उत्तराकडे गेलो, लगेच आपण त्या ठिकाणी प्रश्न सोडवलेला आहे. ठीक आहे, तर आता पुढचा प्रश्न आहे, प्रामाणिकपणा म्हणजे सर्व प्रकारच्या टिंबटिंबापासून स्वातंत्र्य. हेतू आणि स्वातंत्र्य हा आपण महत्वाचे शब्द काढलेले आहेत. आता आपण सुरुवात करूया. प्रामाणिकपणा म्हणजे सत्य. याचा अर्थ सर्व प्रकारच्या वाईट हेतूंपासून, बघा, हेतू शब्द आलेला आहे, पण कोणते? तर वाईट हेतू. बरोबर. मग इथं काय सांगितलंय? वाईट हेतूपासून मुक्तता होय. प्रामाणिकपणा म्हणजे स्वच्छ आणि प्रामाणिक असणे. फक्त इतरांशी नव्हे तर स्वतःशी देखील प्रामाणिक व्यवहार करणे. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या चरित्रावर, आता इथं आपण इथपर्यंत वाचलेले आहे, तिथं आपल्याला उत्तर सापडायचे आहे. प्रामाणिक म्हणजे सर्व प्रकारच्या वाईट हेतूपासून, इथं दिलेलं आहे वाईट, हे पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. समजलं? म्हणजे आपण आधी प्रश्न वाचला आणि मग उतार्याकडे आलो आणि उतारा वाचन सुरुवात केल्यानंतर आपल्याला जे जे आपण हेतू, स्वातंत्र्य, हे जे महत्वाचे शब्द आपण लक्षात ठेवलेले ते उत्तरात आले का त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला लगेच सापडू शकतं. बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो, मी दोन पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहे. दोन पैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटली किंवा स्वतःला एखादी पद्धत तुम्ही तयार केलेली असेल, त्या पद्धतीनुसार तुम्ही त्या ठिकाणी उतार्याचा प्रश्न त्या ठिकाणी उत्तर सोडू शकता. ओके. ठीक आहे. चला, आता पुढचा जो प्रश्न आहे, तिसरा प्रश्न तो घेऊया. प्रत्येकाच्या मनात नेहमी प्रामाणिक व्यक्तीबद्दल टिंबटिंब ही भावना असते. कोणती भावना असते तर आपल्याला बघायचं आहे. तर प्रामाणिकपणा म्हणजे स्वच्छ आणि प्रामाणिक असणे. फक्त इतरांची नव्हे तर स्वतःची देखील प्रामाणिक व्यवहार करणे. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या चरित्र आणि वागण्यात स्वच्छ आणि प्रामाणिक असते, म्हणून आपण म्हणतो की तो प्रामाणिक माणूस आहे. प्रत्येकजण प्रामाणिक व्यक्तीचा आदर करतो. बघा, प्रत्येकाच्या मनात प्रामाणिक व्यक्तीबद्दल जी भावना असते ती कोणती असते? तर आदराची भावना असते. कोणती भावना असते? आदराची भावना असते. आदर. बरोबर. म्हणजे इथे आपण द्वेष नाहीये, दुर्लक्ष नाहीये, द्वेष पण नाही, दुर्लक्ष पण नाही आणि अपमान पण नाही. तर उत्तर आहे काय आहे? आदर करतो. प्रत्येक जण प्रामाणिक व्यक्तीचा आदर करत असतो. आपल्याला लगेच भावना समजली आणि त्या ठिकाणी आपण प्रामाणिक व्यक्तीबद्दल आपण त्या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे. चौथा बघा, प्रामाणिक या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द. प्रामाणिक शब्दाचा विरुद्धार्थ शब्द कोणता आहे? तर ज्या विद्यार्थ्याने विरुद्धार्थी शब्द जर पाठ केलेले असतील किंवा त्याचे वाचन केलेलं असेल, तर त्यावेळेला आपण सहजासहजी लक्षात घेऊ शकतो की आपल्याला विरुद्धार्थी शब्द किती महत्वाचे आहे. त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी 1.25 गुण त्या ठिकाणी मिळू शकतात. बरोबर. एका आपल्या उत्तराला बरोबर असले तर त्या ठिकाणी नवोदय समिती आपल्याला 1.25 गुण त्या ठिकाणी देत असते. तर प्रामाणिकचा विरुद्ध शब्द बनावट आहे का? नाही. उघडणे? नाही. स्पष्ट? नाही. तर प्रामाणिकच्या विरुद्ध आहे अप्रामाणिक. काय आहे? बरोबर. प्रामाणिकच्या विरुद्ध आहे अप्रामाणिक. तर हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी आहे. समजलं? म्हणजे एवढं सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. तर प्रामाणिक हा शब्द टिंबटिंब आहे. प्रामाणिक हा शब्द टिंबटिंब आहे. बघा, मी तुम्हाला तेव्हा सांगितलं की आपल्याला व्याकरण किती महत्वाचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. जर ते समजलं तरच आपल्याला त्या ठिकाणी याचे उत्तर सापडू शकतात. तुम्ही विचार करा की आपण जर हे व्याकरण जर वाचन केलं नाही तर काय होणार आहे हे लक्षात घ्या. बरोबर. आता इथं जर आपण बघितलं तर प्रामाणिक हा शब्द काय आहे हे लक्षात घेतलं तर प्रामाणिक हा शब्द
विशेषण आहे. काय आहे विशेषण? प्रामाणिक हा शब्द काय आहे? विशेषण. मग विशेषणाची व्याख्या आधी तुम्हाला माहिती पाहिजे. मग विशेषणाची व्याख्या काय सांगितली? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. बरोबर? नामाबद्दल काय विशेष माहिती सांगणारा शब्द. तसंच इथं पण आपल्याला दिलेले आहे नाम. हे पण मी तुम्हाला सांगून देतो की वस्तूला किंवा व्यक्ती, वस्तू, व्यक्ती, हं, त्यानंतर पदार्थ, हं, द्रव्य यांना जे नाम दिलेलं असतं किंवा यांना जे नाव दिलेले असते त्याला नाम म्हणतात. काय म्हणतात? नाम म्हणतात. आता त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे कोणता? क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास शब्दास काय म्हणतात? तर क्रियापद म्हणतात. बरोबर. आता पुढचं आहे क्रियाविशेषण. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? क्रियाविशेषण. बरोबर. आता इथे मी या सर्वांचे जे काही ढोबळमानाने व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. क्रियापद म्हणजे काय? नाम म्हणजे काय? आणि विशेषण म्हणजे काय? आणि क्रियाविशेषण म्हणजे काय? तर आपला जो हा प्रामाणिक शब्द आहे तो आहे विशेषण. इथे साहजिक दिलेलं आहे. आता मी असं लिहू शकतो की समजा सचिन प्रामाणिक आहे. मग असं दिलं तर प्रामाणिक हा शब्द सचिन बद्दल काय सांगतो? विशेष माहिती सांगतो. म्हणजे नामाबद्दल. सचिन हे नाव आहे. आपण त्या शब्दांच्या जातीमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सगळं बघितलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की नामाबद्दल विशेष माहिती. म्हणजे सचिन हे नाव आहे आणि नावाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे प्रामाणिकपणा. म्हणून ते काय आहे? विशेषण. बरोबर. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण जे नवलेची उतारे सोडवताना असे जे व्याकरणाचे प्रश्न येतात ते असं सर्व समजून किंवा त्याच्या व्याख्या ते काय करायचं तर ते त्याच्या व्याख्या वगैरे समजून घेऊन त्या ठिकाणी व्याकरणाचा भाग समजून घेऊन हे सगळं प्रश्न त्या ठिकाणी आपण सोडवू शकतो. तर मी तुम्हाला सांगितलं की सर्वात महत्त्वाचं जे आहे व्याकरणाच्या मध्ये ते आहे शब्दांच्या जाती. हे मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे की शब्दांच्या 8 जाती आहेत. काय विकारी आणि अविकारी. या पूर्ण जाती जर तुम्ही एकदा योग्य अभ्यासल्या आपल्या नेक्स्ट अकॅडमीच्या व्हिडिओवर ॲपवर हे सर्व त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे सर्व तुम्ही जर पाठ केले तर तुमच्या व्याकरणाचे कोणताही प्रश्न तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे ते प्रश्न तुम्हाला योग्यरित्या सोडवता येतील. ठीक आहे. मग आज आपण अशा प्रकारे
लाईव्ह लेक्चर 3 आपण पूर्ण उतारे, त्याच्यातले 2 उतारे, त्याच्यामधले असलेलं काही अवघड शब्द, त्याच्यातलं व्याकरण हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. तर असे उतारे बघण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा आणि नेक्स्ट अकॅडमीला तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. त्याचा ॲप शेअर करा, लिंक शेअर करा, त्यांच्या ग्रुपला जॉईन राहा आणि लवकरात लवकर अजून नवीन व्हिडिओ आपण या ॲपवर अपलोड करत राहू. आणि ॲपमध्ये असणारे जे काही उतारे असतील किंवा बाकीचे प्रश्न असतील, इतर विषयाचे जे प्रश्न असतील ते तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता. ओके, ठीक आहे. चला, आजच्या लेक्चरसाठी इतकेच आपण थांबूया. बाय बाय. चला.